मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं लेझर म्हणजे काय असतं। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मुतखडा काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी तरी नेमक्या कोणत्या असतात। नमस्कार, मी डॉक्टर अमेय सांगळे, मुतखडा, प्रोस्टेट आणि किडनी विकार तज्ज्ञ म्हणून एशियन नोबल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। चला तर पाहूया आपल्याकडे दुर्बिणी तरी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत ते। सर्वप्रथम हा आहे सिस्टोस्कोप। ही दुर्बीण आपल्याला मूत्राशय पाहण्यास मदत करते। याला वेगवेगळे अटॅचमेंट्स असतात जे आपण एकमेकांमध्ये खोचून मूत्राशयाचे आतून परीक्षण करू शकतो। याच दुर्बिणीद्वारे पेशंटमध्ये डिजेस्टंटही टाकता येतो। त्याचबरोबर मूत्राशयातील खडे फोडण्यासाठी देखील ही दुर्बीण आपल्याला मदत करते। पुढची दुर्बीण आहे ती म्हणजे युरेट्रोस्कोप। ही लांबलचक दुर्बीण किडनीच्या पाईपमधील अडकलेल्या खड्यांपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी मदत करते। याच्याद्वारे किडनीच्या पाईपमधले खडे यांच्यापर्यंत आपण लेझर फायबर पोहोचवून तिथे खड्याची पावडर करू शकतो। त्याचबरोबर किडनीमध्ये अगदी काही अडथळे असतील तरीही ह्या दुर्बिणीने किडनीच्या पाईपांचे परीक्षण देखील करता येते। आणि तिसरी दुर्बीण म्हणजे नेफ्रोस्कोप। किडनीच्या आतमध्ये जेव्हा खडा असतो आणि तो मोठ्या आकाराचा असतो त्यावेळेस आपण पाठीमधून एक सूक्ष्म छिद्र करून त्यातून ही दुर्बीण आत सोडतो। या दुर्बिणीच्या सहाय्याने मोठे खडे देखील अगदी सहजपणे फोडता येतात आणि त्या खड्याचे तुकडे आपल्याला सहज काढता येतात। या व्यतिरिक्त आपल्याकडे एक RIRS नावाची जी पद्धत आहे त्याची देखील दुर्बीण उपलब्ध असते। ती लवचिक दुर्बीण असते जेणेकरून लघवीच्या मार्गामधूनच किडनीपर्यंत पोहोचण्यास ती दुर्बीण आपल्याला मदत करते। त्या दुर्बिणीच्याद्वारे आपण लेझर फायबर हा खड्यापर्यंत पोहोचून खड्याची पावडर करू शकतो। या अशा सर्व दुर्बिणी आपल्याला मुतखड्याचा इलाज करण्यासाठी अत्यंत मदतकारी असतात। सर्व दुर्बिणी या नोबल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत। तरी आपण आणि आपल्या नातेवाईकांना ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी मार्गदर्शनासाठी यूरोलॉजी विभाग एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क साधावा।